यांच्या सौभाग्यवती आणि त्याचबरोबर संदीप पाटील यांच्या सौभाग्यवती दोघींनाही विनंती करेन, सगळी आपली मंडळी आहे, चला या इकडे यायचं आहे. बहिणी प्रशांत दादाला खेळून देणार नाही तर आम्ही बँड आणू त्याच्यावरती, या लवकर. दोघींनी पण यायचं प्लीज, या लवकर या, सगळी आपलीच मंडळी आहेत, या या या, या काही होत नाही, या. तर संदीप दादा वहिनी तुम्ही या, संदीप पाटील यांच्या सौभाग्यवती त्यांना विनंती करेन तुम्ही यायचं, चला या. तर प्रथम इथे सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल अजिंक्य म्हात्रे यांना. आज अजिंक्य पाहायला गेलं तर वहिनी या वरती, त्याचनंतर सचिन म्हात्रे यांना सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी मी आदरणीय आमचे सर्वांचे लाडके मंगलदास ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण यायचं. प्रथमतः इथे मात्र अजिंक्य म्हात्रे यांना मंगलदास ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथे सामनावीर वहिनींच्या हस्ते पहिल्यांदा अजिंक्य म्हात्रे यांना दिला जाईल. मॅच ऑन आहे, थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन, परंतु या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण यांनी आज दिवसभर खूप मेहनत घेतली, जेवण वाढण्याचं काम केलं आणि रुचकर जेवण सगळ्या मंत्रिमंडळीच्या महिलांनी मात्र आपल्याला दिलेला आहे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय आणि हा सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर अजिंक्य म्हात्रे यांच्यासोबत शॉर्ट इंटरव्ह्यू आपण इथे घेत आहोत. अजिंक्य, आज सकाळी तू ज्यावेळी मैदानावरती ज्यावेळी आलास त्यामुळे अनेक खेळाडू बघत असतो, मग रायगडमधील बरेचसे खेळाडूंचा बॉडी लँग्वेज आपण पाहतो, त्यानंतर त्यांचा खेळ पाहतो. तू इथे ज्यावेळी आलास तेव्हा मी माझ्या जवळच्या व्यक्तीला म्हटलं की अजिंक्य म्हात्रेची आज बॉडी लँग्वेज जी आहे ती एक वेगळी बॉडी लँग्वेज वाटते. काय मनामध्ये चाललंय तुझ्या? मनामध्ये चाललंय म्हणजे आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी घ्यायचीच आहे आणि ते मनात निश्चय करूनच आलोय की चॅम्पियन ट्रॉफी पर्यंत, फायनल पर्यंत जायचंच आहे. हा गावासाठी समर्पण तुझं पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच अजिंक्य, तुला शुभेच्छा, तुझ्या गावाला, तुझ्या टीमला, तुला स्पेशली थँक्यू व्हेरी मच अजिंक्य. मी मंगलानाला इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करेन आणि सच्चू याला विनंती करेन की आपण यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तर आदरणीय सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जातोय मंगलदास ठाकूर साहेब आमचे. मी नेहमीच म्हणत असतो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आम्हाला गुलाबाच्या फुलाची आठवण येतो. असं एक दमदार या विभागातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय मंगलदास ठाकूर साहेब. ओव्हर टू निलेश पाटील सर. धन्यवाद. पहिला चेंडू एक व्हाईटच्या रूपानं, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि आता मात्र जोरदार प्रहार करतोय तो साई प्रसाद. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. बरोबर निलेश, आपण उल्लेख करू आवर्जून ज्यांनी बँजू क्षेत्रामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी केली. बँजू म्हटल्यानंतर अशोक म्हात्रे भाल हे नाव आवर्जून आपल्या डोळ्यासमोर येतो आणि उत्कृष्ट कटरी वादक म्हणून त्यांचा परिचय आहे. आणि शिवकृपा जानवलीच्या आयोजनाला आपण पाहिलं, धम्माल केली होती. तेच अशोक म्हात्रे यांचं शुभागमन झालं. मी विनंती करेन त्यांना आदरपूर्वक की आपण अतिथी कक्षामध्ये इथे यायचं आहे. तर तुमची कला जी आहे ती कला जोपासली गेली पाहिजे. या तरुण वर्ग सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या कलेकडे जास्त वलत नाहीये, पण ती कला अजून तुम्ही जोपासली गेली. तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू आणि तुम्हाला आम्ही इथे सन्मानपूर्वक आदरपूर्वक इथे मात्र निमंत्रित करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे. तर प्लीज या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा साई प्रसाद हवी होतोय. पुन्हा एकदा चेंडू पाठवतोय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार.
धन्यवाद. नक्कीच रुपेश तू म्हटलं होतंस की सुंदर एक ताशा वादक आणि आजचा तरुण पाहायला गेलो तर मोबाईलच्या आहारी जास्त गेलेला दिसतोय. तर असे काही जे गुण आहेत ते जोपासणं गरजेचे आहे. चेंडू जाते 6 धावांसाठी. धावसंख्या 14. पहिलं षटक चालू साहिल यांच्या रूपानं. साहिल मात्र आता मागडा ठरतोय. फलंदाज आहे तो साई प्रसाद. इथे मात्र डॉट बॉलची घोषणा. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र साहिल आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवतोय. धावसंख्या विसरते 14. जोरदार प्रहार. इथे मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न. इथे मात्र 3+1 धावसंख्या 4 ने वाढतोय. 18. आता मात्र साहिल मागडा ठरतोय. नक्कीच आता मात्र साहिल कुठेतरी अडचणीत दिसतोय. सुरेख गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. साहिल याला नक्कीच साहिल याचे शेवटचे चेंडू असेल आपल्या शतकातील. राकेश मात्र बीट होतोय. चेंडू जाते निर्धाव. राकेश मात्र 2 चेंडूचा सामना करतोय आणि 1 धाव आपल्या खात्यावर जोडतोय राकेश. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर साई प्रसाद मात्र 15 या धावसंख्येवर खेळतोय. 5 चेंडूंचा सामना करतोय साई प्रसाद. धावसंख्या 18. एक षटक समाप्तीनंतर गावागावात एकच वादा. एकच वादा. धन्यवाद. एकच वादा राजू दादा. आता मात्र इथे मात्र दादागिरी गाजवतो तो साई प्रसाद. नक्कीच एक डावखुरा फलंदाज साई प्रसाद मागडा ठरतो तो श्री दत्त मलेकरवाडी संघाला. तर आता मात्र गणेश म्हात्रे एक सुरेख गोलंदाजी. पाहायला गेलं तर ज्यावेळी महाकाली लाखोले संघाचं आयोजन होतं आणि बेस्ट बॉलर ज्याने नामांकन कमवलं तोच गोलंदाज गणेश म्हात्रे. निलेश भाई गणेश आलाय बॉलिंग मार्गवर पण अ गटात जी काही कश्मकश चालली. अब्बा कसला फटकवला फाईन लेगला. चेंडू सीमा पार. चौकार. डीजे वाजव. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. थँक्यू डीजे. अ गटातली कश्मकश बघा.
महाकाली लाखोने सगळ्यांना धक्के देत 2च्या 2 मॅचेस जिंकून 4 पॉईंटनी सध्या ते 1 नंबरला आहेत. ट्रॉफी फायटर 1 मधली 1 मॅच जिंकून 2 नंबरला आणि श्रीदत्त आता आपला अस्तित्व दाखवण्यासाठी लढतोय, पण ते जर जिंकतात तर जय भवानीला डोर ओपन होतोय, त्यांच्या आशा जिवंत राहतील. तर बघूया श्रीदत्त आपल्या सोबत जय भवानीचं आव्हान टिकवतोय का ट्रॉफी फायटर हा सामना जिंकून क्वार्टर फायनलचा दावेदार होतो. यश निलेश भाई. नक्कीच नक्कीच प्रत्येक संघ आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी पराकाष्ठा करतोय. सुरेख गोलंदाजी नक्कीच पहिल्या चेंडूवर जरी चौकार लावला होता, आता मात्र गणेश मात्र चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या 22. गणेश सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा इथे मात्र जोरदार प्रहार करतोय, स्ट्रेट डाव करतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी नियंत्रण ठेवलंय साहिल याची गोलंदाजी, एक मागडी गोलंदाजी म्हणावी लागेल श्रीदत्त मलेगरवाडी संघासाठी, कारण 18 रन खर्च केल्या होत्या साहिल यानं आपल्या षटकामध्ये. तर दुसरे गोलंदाज गणेश आतापर्यंत 3 चेंडू फेकी केलेत, 5ही धावसंख्या खर्च केलीत आपल्या चालू षटकामध्ये. तर राकेश मात्र 2 चेंडूचा सामना करतोय आणि एकच धाव आपल्या नावावर ठेवतोय. आता मात्र सामना करेल राकेश. गणेश नक्कीच गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल, कुठेतरी धावांचा अंकुश रोखावं लागेल ते श्रीदत्त मलेगरवाडी संघाला. राकेश मात्र खेळून काढतो चेंडू मात्र खेळून काढतो. एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच चेंडू मात्र फेकी केला होता, परंतु गणेश मात्र याने चेंडू मात्र. महाकाली लाखोले कॅप्टन कृपया आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे. अजिंक्य म्हात्रे महाकाली लाखोलेचे इथे कोण उपस्थित असेल त्यांनी कृपया आमच्याबरोबर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॅप्टन महाकाली लाखोले अजिंक्य म्हात्रे किंवा भूपेश प्लीज लगेच आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे. कोणीही प्रतिनिधी महाकाली लाखोलेचे आपण प्लीज इथे यायचं आहे. तर यानंतर होणारा सामना एटुकोली तामशी बंदर वर्सेस जरुमरू पैरांकर वाडी. दोन्ही कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. एटुकोली तामशी बंदर वर्सेस जरुमरू पैरांकर वाडी. नक्कीच जोरदार अपील पंच यांच्याकडे, परंतु इथे मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटचा विकेट मिळतोय तो साई प्रसाद याचा. आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. इथे मात्र फलंदाज बाद होतो तो साई प्रसाद. आपल्या संघासाठी 9 चेंडू आणि 20 धावांची केली आपल्या संघासाठी 9 चेंडू आणि 20 धावांची खेळी केली. संघाची धावसंख्या 27. एक होईल नाही तर 2 होईल, कोणाला सांगू नका. काय एका षटकामध्ये मॅच संपली तर तुम्हाला घ्यायला का बस, कोणाला सांगू नका. अहो 13-20 मॅच होईल, उद्या 14-15 मॅच आहे. ओके
टॉस साठी यायचंय एटुकोली तामशी बंदर वर्सेस जरूमूर पैरंगा. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. धाव संख्या 27. विनायक इथे मात्र जोरदार चेंडू खाली वैभव आणि इथे मात्र वैभव चुकी करतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. तो मारुती राया कसा इथे नांदतो मारुती राया कसा बघा माझ्या या गावात, बघा माझ्या या गावात धन्य अंजनीचा तू सूत महाबली रे हनुमंत, धन्य अंजनीचा तो सूत महाबली रे हनुमंत. धन्यवाद. 4 ने धावसंख्या वाढतोय 31. नाही एक षटक आहे. घ्या चला टॉस असले तर टॉस घेऊ. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतो जरूमरू जीवदानी पैरणकरवाडी वर्सेस एटुकोली तामशी बंदर. तर कोण बोल ओके. टॉस विन टू एटुकोली तामशी बंदर आणि इलेक्टेड टू बॅटिंग फर्स्ट. सो व्हॉट शुड यू थिंक अबाउट दॅट? किती रन करशील यावेळी? 40 ते 45 रन करण्याचा प्रयत्न करू. ओके 40 ते 45 रन्स. स्ट्रायकर बॅट्समन नाना वगैरे आहे आणि यावेळी तुमची गोलंदाजी पण चांगली होत आहे. तर 40 ते 45 रनचं आव्हान तुम्ही पेलाल का? नाही 30 ते 25. 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. या टुर्नामेंटमध्ये या सत्रामध्ये बक्षीस लागलं नाही, परंतु एक सन्मानजनक या ठिकाणी विजय मिळवून या सत्राचं एंड करण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर त्याबद्दल काय म्हणशील? पंच स्पीडअप करा. बक्षीस लागले नाही. आमचा गेम थोडा खराब चाललाय. वेळ असते प्रत्येकाची. आम्ही वेळेसाठी रडत आहोत. आमची एकदा वेळ येईल त्यावेळी खरं आमचं. नक्कीच मित्रा तुझं अभिनंदन. तर या ठिकाणी पुढील होणारा सामना एटुकोली तामशी बंदर वर्सेस जरूमरू पैरणकरवाडी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मोरेश्वर ठाकूर. धाव संख्या 31. शेवटचं षटक हाणामारीचं षटक वैभव मात्रे. आता मात्र वैभवला चांगलं षटक फेकावं लागेल, कारण जी चुकी गेली आपल्या जर झेल झाला असतं तर कुठेतरी चौकार वाचला असता आणि मागडं विकेट गेला असतं, परंतु वैभव याने चुकी केली. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावडी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण करते तो राकेश. 2 ने धावसंख्या वाढते 33. येथे मात्र डीजे सोहम याचं आगमन झालंय. नक्कीच वैभव पहिल्या चेंडूवर नक्कीच 2 धावा जोडल्या गेल्या राकेश यानं. राकेश मात्र आपली धावसंख्या 33. पुन्हा एकदा जोरदार पहा. चेंडू खाली मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. नक्कीच गणेश म्हात्रे यांचं एक पाहायला गेलो तर एक सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच गोलंदाजी सुंदर पाहायला मिळाली. 13 ही धावसंख्या खर्च केली गणेश म्हात्रे यानं. एक मागडच म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येते तो वैभव. 2 चेंडू फेकी करतोय वैभव. पुन्हा एकदा राकेश. सलामीचा फलंदाज राकेश. इथे मात्र संतोष म्हात्रे टेम्पो चालक. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅट कट पंच. ओके चांगलं क्षेत्ररक्षण संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल वैभव याची. धावसंख्या 1 ने वाढली 36. एक चांगलं
इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू पाठवतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद. इथे मात्र 6 धावसंख्या वाढतोय 42. 2 चेंडूंचा सामना बाकी आहे. नक्कीच संध्याकाळी मात्र या ठिकाणी भगवा झेंडा पाहायला मिळेल, कारण एक नृत्य आविष्कार पाहायला मिळेल जे आपण सकाळी पाहिलं उद्घाटन सोहळ्यासाठी. पुन्हा एकदा विनायक मात्र इथे मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न, परंतु इथे मात्र आता मात्र राकेशच्या बारीचा अंत होतोय. रनआउट स्वरूपाने राकेश बाद होतोय. एक सलामीचा फलंदाज ट्रॉफी फायटर मलेकरवाडी संघाचा. धावसंख्या 43. धावसंख्या 43. नक्कीच शेवटची चेंडू असेल. सामना करेल नाही विनायक. नक्कीच जोरदार प्रहार करतोय. चेंडू मागे जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. इथे मात्र 4 धावसंख्या वाढतोय. 47-48 धावांचं लक्ष ठेवलंय ते श्रीदत्त मलेकरवाडी संघाला. धन्यवाद. नक्कीच याच गाण्यावर नृत्य आविष्कार पाहायला मिळेल. बनाई मंदिर. नक्कीच एक बहारदार कार्यक्रम पाहायला मिळेल. रायगड जिल्हा परिषद शाळा जनवली यांचा बहारदार कार्यक्रम आहे. नक्कीच एक विविध गुणप्रदर्शन स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या पुढचं समालोचन करतील माझे मित्र महेश ठाकूर. धन्यवाद निलेश पाटील. तर संध्याकाळी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पंचक्रोशी क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून विविध गुणदर्शिका नृत्य आविष्कार सादरीकरण होणार आहे ठीक 7:30 वाजता. तर खेळाडूंचा गुणगौरव ज्यांची खेळाडूंची नावं आहेत आपण पाहिलं मेसेज मध्ये, त्यांनी आपल्या आई वडिलांसह यायचंय. आई वडील नसतील तर तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार नाही याची नोंद घ्यायची ना. ज्यांची नावं आहेत त्यांनी आपला चांगला ड्रेस कोड घालून यायचंय. प्रत्येक खेळाडूंनी आकर्षक असा ड्रेस कोड करून यायचंय. आपल्या मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आहे. धन्यवाद. मी घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते ट्रॉफी फायटर मलेकरवाडी या संघाने आव्हान दिलेलं आहे आणि आव्हान कितपत पेलवते ते श्रीदत्त मलेकरवाडी. फाईट करायची आहे मॅच. यानंतर एक मॅच होणार आहे एटुकली तामशीबंदर वर्सेस जरूमरू पैरणकरवाडी. तर मोरेश्वर ठाकूर 48 धावांचं आव्हान आहे. तर आपल्याला काय वाटतं की 18 येणारे चेंडू असणार आहेत. 18 चेंडू मध्ये 48 धावात कितपत आव्हान शेवटल्या बॉलापर्यंत जाऊ शकतो की वन साइड मॅच होऊ शकतो. बिग टग ऑफ वॉर बिटवीन श्रीदत्त मलेकरवाडी आणि ट्रॉफी फायटर पंचक्रोशी यांच्यामध्ये आहे. कारण 16ची जरी सरासरी असली तरी
दोन्ही संघांमध्ये जर आपण बघितलं श्री दत्तमध्ये देखील स्फोटक फलंदाज आहेत आणि जर आपण या सत्राचा अभ्यास केला तर आपल्याला असं कळून दिसतं की मला असं वाटतं 2 काय 3 प्रथम क्रमांकांवरती त्यांनी नाव कोरलेलं आहे. जर आपण बघितलं महाकाली लाखोळे शिवकृपा जनवलीने आयोजित केलेल्या दौऱ्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक स्पीडअप करायचंय सामना. तर निश्चितच हा सामना अतिशय अटीतटीचा होणार याच्यात काही प्रश्न नाही. दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाज आहेतच. पण मोरेश्वर ठाकूर 16ची सरासरी असल्यानंतर प्रत्येक चेंडू मागे 2.5 धावांची सरासरी असणार आहे आणि 2.5 धावानंतर एक चेंडू हुकला तरी दुसऱ्या चेंडूमध्ये षटकाराची गरज असते आणि एवढा मोठा आव्हान असल्यानंतर कुठेतरी बॅट्समन खचले जातात. मी सकाळपर्यंत ही 12वी मॅच आहे पण 12वी मॅच मध्ये बघलो जर स्कोर जास्त झाला तर वन साइड मॅच होतो आणि स्कोर जर समाधानकारक असेल 30 रन 25 रन तर मॅच शेवटले 3रे 4थ्या बॉलापर्यंत जातो पाहायला मिळतो आपल्याला. जर आपण पाहिलं तर ही खेळपट्टी आहे, पाटा खेळपट्टी आहे, फलंदाजांना अनुकूल आहे आणि त्याचं मात्र आपण आतापर्यंत प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तर बॉलिंग मार्कर साई प्रसाद या ठिकाणी मात्र या पहिल्या चेंडूवरती विकेट हासिल करतो. चकवा दिलाय, समजलं नाही या ठिकाणी बॉल इन स्विंग झाला आणि मात्र त्रिफळाची फलंदाज साहिल हा मात्र तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का 0 याच्यावर आणि त्याची जागा घेण्यासाठी धन्यवाद डीजे धन्यवाद. पहिलं जत्रा असल्यानंतर गाडी घोडं नव्हतं आणि ड्रेस कोड नव्हतं, काठीनं घोंगडं हे फेमस होतं. काठी आपल्याला रस्त्यात जनावरं काय अडलली तर त्यांना हुसकवण्यासाठी काठीचा प्रयोग केला जातं आणि घोंगडं थंडीपासून संरक्षण होण्यासाठी न्यायचं म्हणून काठीनं घोंगडं घ्यायची ना. मला बी जत्रेला यायचं तर काठीनं घोंगडं घेऊन संध्याकाळी आपल्या नृत्याविष्कारच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी यायचं आहे. आणि आता सोबत कांदाना भाकर पण असायची. हो पुन्हा एकदा एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पाहूया येते काय होतं आणि घर 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 सीमा रेषा पार. धावा येतील 4-4-4 आणि अवांतर चेंडू असल्यामुळे 1 धाव, एकूण 5 धावा. धन्यवाद डीजे धन्यवाद. आणि SR लाईव्ह याच्या माध्यमातून आपण घर बसल्या पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा चित्त थरारक दृश्य घर बसल्या ऑफिस मध्ये पाहू शकता. दुबईहून आमचे मित्र पाहतात, साऊथ आफ्रिकेला सुद्धा पाहतात. पुढचा चेंडू साई प्रसादच्या माध्यमातून पुन्हा एकदा एसटी सोडून जाणारा चेंडू पहा. प्रेशर कोणी घ्यायचं तर प्रेशर घ्यायचं आहे बॅट्समननी इथे पाहायला मिळतो. प्रेशर बॉलरवर 48 धावा असताना सुद्धा एवढं खराब चेंडू टाकत आहे. धावसंख्या लागलेली आहे ती 6. चेंडू मात्र एक चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू असणार आहेत 17. तर 17 चेंडूंचा खेळ बाकी. हो चेंडू चांगला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. काय होतंय पाहूया. 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे आणि चेंडू खाली येतोय. तेजस 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. येथे चेंडू खाली तेजस आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण येथे केलेलं आहे. 2 धावांनी धावफलक हल्लेला आहे तो म्हणजे 8 ही धावसंख्या उभारलेली आहे. पहिलं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थी असताना पुन्हा एकदा एसटी सोडून जाणारा चेंडू. येथे मात्र अवंतर चेंडूची फेकी केली जातो. अचूक चेंडूवर गोलंदाजी करण्याची गरज आहे पण असं काही आढळत नाही. सूर्यनारायण मात्र डोंगराचा आश्रय घेताना दिसतोय. मला येथे वाटतं की आपलं दुसरी मॅच होईल की नाही, कारण सूर्यनारायण आपल्यासाठी थांबणार नाही, वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, काल आपल्यासाठी थांबणार नाही. त्यामुळं आपण कालाच्या अगोदर दक्ष होणं गरजेचं आहे आणि येथे काही असं घडत नाही. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलेलं आहे. कार्पेटच्या सायाने हा खेळलेला चेंडू पाहूया येथे काय होतोय. क्षेत्ररक्षक पुढे आलेला आणि घर 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 करीत सीमा रेषा पार. येतात धावा 4-4-4.
येथे पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे 13 आणि मला असं वाटतं अर्धा शतक बाकी आहे येथे, म्हणजे उर्वरित किती चेंडू असतील तुम्हीच बघू शकता आणि धावसंख्या आलेली आहे ती 13. जर तरचा खेळ आहे क्रिकेट, अनिश्चित भरलेला खेळ. हो आता मात्र येथे विकेट, मोठा मासा गालाला अडकलेला आहे डीजे रोशन. धन्यवाद डीजे. इथे मोरेश्वर ठाकूर पार्क, मला असं वाटतं 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. काही विकेटची गरज नाही आणि प्रेशर कोणी घ्यायचा मला तर समजतच नाही. येथे प्रेशर बॅटरनी घ्यायचा आहे पण प्रेशर बॉलरनी घेतला आहे आणि एवढे अवंतर चेंडू टाकलेले आहेत. पहा 2 चेंडूवर जर आणखी 5-6 धावा आल्या तर चांगला स्कोर येथे होऊ शकतो आणि टफ फाईट देऊ शकतात. तुला काय वाटतं याच्यावर? निश्चितच ही जी विकेट आहे ही आत्महत्या म्हणावं लागेल. स्कोर आवाक्यात आलेला, जर आपल्याला 16च्या सरासरी होती आणि त्यामध्ये 13 धावा जमा केल्या होत्या, काही गरज नव्हती. ही रनआउटची विकेट एक आत्महत्या म्हणावी लागेल, निश्चित पथ्यावर पडलेली विकेट म्हणावं लागेल. या ठिकाणी मात्र ॲव्हरेज चेस करण्याच्या जो ओव्हरच्या सरासरी आहे ती मात्र या ठिकाणी हासिल केली होती, काही गरज नव्हती असंच मला वाटतं. इथे पहिलं षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र सरसवलेली आहे ती 13. येथे 13 ही धावसंख्या झालेली आहे. पहिलं षटक संपायचं नावच घेत नाही. येथे स्कोरर आमच्या सोबत जोडलेले आहेत प्रज्योत ठाकूर, हे म्हणतात येथे राखाने वाढवायला लागलेत. एवढे चेंडू टाकलेत की येथे आम्हाला स्कोर बोर्डवर चेंडू 6 ते 7 टाकलेले असतात. येथे चेंडू 8 फेकले गेलेत आतापर्यंत. धावसंख्येला मात्र आवर घातलेली आहे. ते पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे ती 13 या धावसंख्येवर श्रीदत्त मळगरवाडी थांबलेली आहे. पाहूया षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे 13. येथे खेळून काढलेले चेंडू 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झालेली आहे ती 14. षटक समाप्तीची घोषणा दक्षपंच आमचे सुशांत पाटील आणि अजय भोईर हे 2 आम्हाला पंच लाभलेले आहेत. आमच्या समवेत जे लाईव्ह आपण घरबैठी पाहू शकता ते SR लाईव्हचे मालक सर्वस्व राहुल सिद्धेश, निखिल या तिघांनी आमचे येथे लाईव्ह SR लाईव्ह जे आपण मॅच पाहत आहेत यांच्या माध्यमातून आणि ही मॅच पाहण्यासाठी आम्हाला डोनेट केले ते मिलिंद दादा यांच्या तर्फे ही लाईव्ह मॅच बघण्याचं आपल्याला सौभाग्य प्राप्त झालेले आहे. त्यांच्या हा आशीर्वाद म्हणून आपल्याला लाईव्ह येथे पाहायला मिळतोय. असे अनेक आमचे दाते आहेत, त्यांचे एक दात्यांचं आम्ही नाव घेतला जाईल. सस्पेंड नाव आहेत, अनेक दाते आहेत आम्हाला लाभलेले. या दात्यांमुळेच हे एवढा मोठा टुर्नामेंट, एवढे मोठे मॅच आपल्याला पाहायला मिळतं. आणि LED टीव्ही दीपक शंकर नायक साहेब, साई गणेश टूर अँड ट्रॅव्हलरचे मालक यांच्याकडनं HD टीव्ही तब्बल 15,000ची आयवा टीव्ही आहे, HD टीव्ही आहे. याच्यावर पहिलं काय बघायचं, स्मार्ट टीव्ही आहे आणि याच्यावर पहिलं काय बघायचं ते ठरवायचं आहे. श्री गणेशा कुठल्या प्रकारे करायचं आहे, तर चला कोणाच्या घरात ही टीव्ही जाणार आहे आणि त्याचा नेत्रसुख घेणार आहेत. तर प्रत्येक जण आपल्या गावात चमचमती ट्रॉफी आणि एवढे कूलर, इस्त्री, HD टीव्ही एवढे सर्व पारितोषिक घेऊन जातात. तर मी घेऊन जातो मॅचकडे. षटक क्रमांक 2 प्रथमेश. ओहो, आणि किपरच्या भूमिकेत कोण आहे माहित आहे का तुम्हाला? उस्मान पटेल. पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये जो खेळाडू दिसतोय किपरच्या भूमिकेत तो उस्मान पटेल. आणि निर्धाव चेंडू फेकलेला आहे प्रथमेश आणि पाहूया धावसंख्या झालेली आहे ती 14. लेगच्या दिशेने भिरकवून देण्याचा प्रयत्न आणि ते निष्फळ ठरलेलं आहे. बॅटचं बॉलचं कोणताही संबंध नाही.
दूरपर्यंत आणि येथे डॉट बॉलची सांगता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले. डॉट बॉलची हॅट्रिक होते की काय पाहूया. येणारा चेंडू सांगून जाईल. येथे प्रत्येक चेंडू मोठे फटक्यांची गरज आहे, मोठे प्रहार करण्याची गरज आहे. तर महेश या ठिकाणी 16ची सरासरी होती. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आले होते. बॅक टू बॅक 2 या ठिकाणी डॉट झाले. आता मात्र प्रहार करावाच लागेल. आणि येथे स्ट्रेट ड्राईव्ह केलेले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा झालेले आहे कंप्लीट. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची गरज आहे. 3 चेंडूवर केवळ इथे 2 धावा आलेले आहेत. म्हणजे मोरेश्वर पहिल्या षटक सरासरीने जाण्याचा प्रयत्न केला, पण दुसरं षटक काही मार्गस्थ दिसत नाही आपल्याला. मला असं वाटतं ह्या षटकामध्ये जरी 12 रन्स आल्या तरी मग नेक्स्ट षटक जो आहे हवेच्या दिशेने असणार आहे. त्या मात्र तो निर्णायक ठरणार आहे. असं 9 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झालेले. येथे प्रत्येक चेंडू लेगच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न करतो. येथे चेंडू भिरकवून देण्याचा प्रयत्न करतो, पण ते असफल ठरत आहे. आपल्याला रणनीती अवलंबायला लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह करायला लागेल. मोठे फटके खेळण्याची गरज आहे. बॅक टू बॅक छक्क्यांची गरज आहे. इथे मात्र बॅक टू बॅक डॉट बॉल येताना दिसतात. 3 डॉट बॉल आणि 1 बॉलवर 2 धावा असे 4 बॉल झालेले आहेत. येथे मात्र काही बॅटची करामत करताना दिसत नाही. सुयोग एकेरी दुकेरी धावाने येथे स्कोर बनणार नाही. आता मात्र येथे थेंबे थेंबे तले साचणार नाही. तर येथे महासागराची गरज आहे. मोठ्या धरणाची येथे गरज आहे. कारण तहान एवढी लागलेली आहे की आता ग्लासाने तहान भागणार नाही. तर येथे मोठा हंडाच आणायला लागेल. आणि असंच घडलं आहे. येथे आता बॉल चेंडू कमी आहेत आणि धावा खूप आहेत. पाहूया गणेश. हो, चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न पुढे सरसावला होता. षटक समाप्तीची घोषणा अजयजी भोईर यांच्याकडनं. षटक कंप्लीट झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती 17 म्हटलं की निलेश पाटील कोणाला होणार हा खतरा. आणि जनवलीचा डहाण्या वाघ अजय भोईर हे पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. बॅक टू बॅक 5वी मॅच आणि त्यांच्या समवेत आहेत बाहुबली साईनाथ मंत्रीवाडी संघाचा सुशांत कुलमाईन खजिनदार. सूर्याला जरा थांबवा. आणि येथे औपचारिकता बाकी आहे असं मला वाटतं, कारण लक्ष खूप मोठं आहे. आणि त्याप्रमाणे येथे मला बॅटिंगचं प्रदर्शन काही दिसत नाही. येथे रसिकांची मन जिंकण्याचे मोरेश्वर ठाकूर. हार अशी पाहिजे की जिंकणारा सुद्धा भारावून गेला पाहिजे, अशी हार पाहिजे. पण येथे मात्र हार अशी होत आहे की जिंकणारा भारावून न जाता प्रेक्षक मात्र येथे नाराज झाले. प्रेक्षकांचं म्हणणं असतं की विजयश्री कोणाकडेही जावं, पण आम्हाला सामन्याचा आनंद लुटता आला पाहिजे. आनंद देण्याचं काम करा कमीत कमी. चला, तिसरं षटक घेऊन आले सत्यविजय. 6 चेंडू 31 धावा. आता मात्र रिंकू शर्मा व्हायला लागेल. या ठिकाणी रिंकू शर्मा नाईट रायडर, कोलकाता नाईट रायडरचा रिंकू शर्मा इथे असं काहीतरी आवेश परिधान करावा लागेल तरच या सामन्यात विजय प्राप्त होऊ शकतो. बॅक टू बॅक 5 6 मारावे लागतील. खरंच मोरेश्वर ठाकूर सत्यविजय, ज्याच्या नावात विजय लपलेला आहे असा सत्यविजय. षटक क्रमांक 3 घेऊन हो स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. चांगला समाचार घेतलाय. पाहूया येथे काय होतोय. रवी मात्र बॉल खाली आलेले आहेत. त्याच्या पाठोपाठ राकेश मात्र धावत आहे. सीमा लगत चेंडू गेलेला आहे आणि येथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेले आहे. आणि येथे विकेटचं पतन चांगलं इथे हिट झालेलं आहे. थ्रो चांगलं झालेलं आहे. धन्यवाद. तर महेश ठाकूर पाहायला गेलं तर ट्रॉफी फायटर टीम मध्ये पहा इथे गोल्डन मॅन आमचे तेजस मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतात.
आणि या क्षेत्रक्षणामध्ये आज संघ थोडासा विजयाच्या जवळ जात असताना त्यांची एनर्जी पाहायला मिळतोय. यस वेलकम गोल्डन मॅन तेजस मात्रे मलेगरवाडी. संदीप ठाकूर मंत्रीवाडीची जशी एनर्जी आपल्याला पाहायला मिळतो ना ठाकूर आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन तेजस मात्रे. पंचकृषीमध्ये बरेचसे उदाहरणं पाहायला मिळतात इथे. आणि येथे आता चेंडूची गोटी केलेली आहे वैभव यांनी. सीमा रेषा पार हवाई फायर. धावा येतील 6-6-6. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि असा हिरा कुठे ठेवलेला मला समजतच नाही. कोळशाच्या खाणीतून हिरा काढलेला आहे आणि चमचम करत आहे तो म्हणजे वैभव मात्रे. पहिल्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे आणि चेंडूचा लिंबू बनवलेला आहे आणि सीमारेषा पार पाठवलेला आहे. पाहूया सत्यविजय समोर आहेत. वैभव पुन्हा काय करतात आपल्या संघासाठी. हो पुन्हा एकदा चेंडूची गोटी केलेली आहे. सीमारेषा पार हवाई फायर. सिक्सर. धन्यवाद डीजे धन्यवाद. तुम्हाला इथे थांबवते. 3 चेंडू 16 धावा. क्रिकेट आहे. अनिश्चित भरलेला खेळ आहे. मोरेश्वर ठाकूर आपण म्हटलं रिंकू शर्मा व्हायला लागेल तर रिंकू शर्मा नाही येते वैभव मात्रे व्हायला लागेल. पा बॅक टू बॅक 2 सिक्सर काढलेले आहेत आपल्या बॅट मधून. काय वाटतं आपल्याला. 3 चेंडू 16 धावा. मला असं वाटतं आता हा टग ऑफ वॉर बिटवीन ट्रॉफी फायटर आणि श्री दत्त मलेगरवाडी अतिशय चुरशीचा सामना होणार आहे. तर ह्या प्रत्येक चेंडू झाल्यानंतर आपण बोलणं योग्य होईल असं मला वाटतं. आला पट्ट्यात तर नेईन. सीमारेषा पार असा इरादा मनात बांधून आलेला आहे ते वैभव मात्रे. समोर आहेत सत्यविजय. ट्रॉफी फायटर संघाचा प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी आटापिटा करताना दिसत आहे. तर समोर आहेत बाजू खिंड लढवणारे वैभव. हो आता मात्र कुठेतरी बॅटची काढा घेऊन गेले. पाहूया काय होतोय. टप 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 करीत चाललेले आहे. चेंडू ट्रॅव्हलर्स होत आहेत. 2 धावा मात्र येथे कंप्लीट झालेले आहेत. येथे आता येणारे चेंडू 2 धावा असतील 14. पण हा क्रिकेट आहे काही होऊ शकतोय. वैभव मात्रे आपण आलात आणि येथे आग लावलीत. खरंच मी म्हटलं होतं की हा राशी पाहिले की जिंकणारा भारावून गेला पाहिजे. मोरेश्वर ठाकूरनं कुठेतरी वैभव आला नाही खेळामध्ये जीव फुकला असं मला वाटतं. पाहूया येणारे 2 चेंडू धावा असतील 14. इथे नो वाईट काही होऊ शकतो. अनिश्चित भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. प्रत्येक चेंडू वार होणार. पलट वार होणार. वाराव वार होणार. तर पाहूया कोण येथे विजयी होणार. निर्णायक 7:30 येथे गुणदर्शित कार्यक्रम होणार आहे. हो पुन्हा एकदा आला आहे बॅटच्या पट्ट्यात आणि पाठवलेला आहे. सीमा रेषा पार हवाई फायर. धावा येतील 6-6-6. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी या मैदानावर साईनाथ मंत्रीवाडीचा दुसरं आयोजन होतं या सत्रातील आणि या सत्रामध्ये श्री दत्त मलेगरवाडी या संघाने फायनल जो आपण षटकार बघितला आणि येथे रेकॉर्ड झालाय. 11 बॉल सुयोग खेळलाय आणि धावा काढल्या 13. तर हा हिरा कुठे ठेवलेला. 1 चेंडू आणि धावा असतील 8. पण हा क्रिकेट आहे काही होऊ शकतोय. सत्यविजय आपल्या हातात चेंडू आहे आणि आपण चेंडू अचूक टप्प्यावर टाकायचा आहे. समोर आहेत वैभव मात्रे आपल्या संघासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. पण येणारा चेंडू असणार 1 धावा असणार 8. सत्यविजय टू वैभव. वैभव टू सत्यविजय. पाहूया काय होतंय. येते प्रत्येकाची धडकन वाढलेली आहे. शेवटला चेंडू. हो पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी. काय होतंय ते पाहूया. आणि येते जीवदान. मी म्हटलं होतं हा राशी पाहिजे की जिंकणारा भारावून गेला पाहिजे. आणि येथे खरंच संघर्ष 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 दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वैभवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो की हार अशी झाली की जिंकणारे सुद्धा भारावून गेले. पा ट्रॉफी फायटरचे प्रत्येक खेळाडू त्याला हात मिळवतात कारण खेळामध्ये आग लावली ती वैभवनी आणि खेळामध्ये जान आणली वैभवनी. प्रत्येक रसिकांची मनं जिंकण्याचं काम केलेलं आहे ते वैभव मात्रे यांनी. खरेच दोघांचे येथे अभिनंदन. चला येतो गलीत आमची बंदर आणि झरुमारू पायरणकरवाडी. चला धन्यवाद. हे